नमस्कार मुलांनो, आजची गोष्ट आहे एका जादूच्या काठीची जी काहीही इच्छा पूर्ण करते. पण एक चूक झाली तर सगळं बदलू शकतं. चला तर मग पाहूया जादूची काठी ही गोष्ट. एकदा चिंटू नावाचा मुलगा जंगलात गेला. त्याला एक जुनी आणि चमकणारी काठी दिसली. तो तिला हात लावतो आणि अचानक एक आवाज येतो. ही जादूची काठी आहे, पण वापरताना सावध राहा. चिंटू हसला. अरे मला तर मज्जाच येणार. तो म्हणाला, चॉकलेट्स मिळो, लगेच खूप सारे चॉकलेट्स. खेळणी मिळो, सगळी महागडी खेळणी. तो रोज नवी नवी इच्छा मागू लागला. पण काहीतरी विचित्र घडायला लागलं. जितकी त्याला वस्तू मिळत होत्या तितकेच त्याचे मित्र दूर जात होते. आई त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं. बाबा नाराज झाले होते. एक दिवस तो पूर्ण एकटा बसला होता. मग अचानक काठी बोलली, मी तुला सर्व काही दिलं, पण तू काय गमावलं आहेस माहीत आहे? चिंटू घाबरला. काय? तू तुझा खरा आनंद आणि माणसं गमावली आहेस. चिंटू रडू लागला. मला काही नको, मला काही नको, मला माझं जुनं आयुष्य परत द्या. तो काठीला घट्ट पकडतो आणि शेवटची इच्छा करतो. सगळं पूर्वीसारखं होऊ दे, सगळं पूर्वीसारखं होऊ दे. आणि अचानक सगळं नॉर्मल झालं. आई बाबा हसले, मित्र परत आले, पण ती जादूची काठी मात्र गायब झाली होती. तर मुलांनो, या गोष्टीतून आपण काय बरं शिकलो? खरा आनंद वस्तूंमध्ये नाही तर नात्यामध्ये असतो. जास्त मिळवण्याच्या नादात आपण जे खूप मौल्यवान आहे ते गमावू नये. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट?